नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. भारताचा 77वा प्रजासत्ताक दिवस संग्रामपूर तहसील कार्यालयात साजरा. माननीय तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संग्रामपूर तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार राहुल वसावे, संजय गांधी योजना नायब तहसीलदार विकास शिंदे, निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार सुनील जुनघरे, नायब नाजर खारोडे साहेब व तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी झेंडावंदनेला उपस्थित होते. यामध्ये सर्वप्रथम NCC वरवड बकालच्या विद्यार्थिनी कुमारी धर्मे व कुमारी पानेरकर यांनी संग्रामपूर तालुक्याचे माननीय तहसीलदार प्रशांत पाटील यांना गेट जवळून सन्मानाने परेड देत राष्ट्रीय ध्वज फडकवण्याकरिता आणण्यात आले. सर्वप्रथम उद्देशिकेचं वाचन आपल्याला करायचं आहे. त्याकरता सर्व मान्यवरांना विनंती आहे की सर्वांनी उद्देशिकेसाठी वाचन करण्यासाठी तयार राहायचं. एक साथ तयार होंगे, तयार अप. मी म्हणेल माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणायचंय. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. विश्राम. सावधान. त्यानंतर तामगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विलास बुट्टे साहेब व त्यांचे पोलीस सहकारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यानंतर कला वाणिज्य महाविद्यालयाचे NCC चे जे विद्यार्थी आहेत, ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी गौरी रोंदळे यांच्या नेतृत्वामध्ये NCC चे विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडतील अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर सर्वप्रथम ज्या आपल्या संग्रामपूर तालुक्यातील सुंदर असं त्यांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे शहीद चंद्रकांत भाकरे यांचे वडील, पत्नी व लहान मुलांना शाल त्रिफळ देऊन सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आली. तसेच शहीद विठ्ठल बारबदे यांच्या आई वडिलांना शाल व त्रिफळ देऊन भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. उच्च भेटवस्तू आणि त्याचबरोबर उचित असा सत्कार या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. खूप अत्यंत स्तुत्य असा उपक्रम म्हणावा लागेल की ज्यांनी या देशासाठी आपलं बलिदान केलं त्यांच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या माता पित्यांचा हा गौरव या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांची कृतज्ञता, त्यांनी आपलं सर्वोच्च आपला मुलगा या देशासाठी दिला आहे. फार मोठा त्याग लागतो आणि तो त्याग त्यांनी केलेला आहे. आणि तुम्हाला सांगताना मला सुद्धा गौरव वाटतो की विठ्ठल सोनाजी बारबदे हे माझे विद्यार्थी होते. मी जेव्हा सोनाळ्याला होतो जिल्हा परिषद शाळेमध्ये तेव्हा विठ्ठल सोनाजी बारबदे यांनी 5 ते 7 ला मी त्यांचा वर्ग शिक्षक होतो. मला सुद्धा त्यांचा एक अभिमान वाटतो माझ्या विद्यार्थ्याचा की त्यांनी या देशासाठी त्यांच्या ज्या अर्धांगिनी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी, त्या ताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचा त्याग जो आहे हा अलौकिक असा त्याग आहे. तर त्या ताईंच्या त्यागाचा सुद्धा आपण सत्कार करावा म्हणून प्रशासनाने खूप उत्स्तुत्य असा उपक्रम म्हणून मनीषाताई चंद्रकांतजी भाकरे वीर पत्नी आणि त्यांचे मुलं, छोटे चिमुकले मुलं आहे, त्यांनी सुद्धा आपल्या देशासाठी या मुलांनी आपले वडील दिले. या ताईंनी आपल्या पतींचं जे आहे म्हणजे पतींचं दान देशासाठी दिलं आहे. आणि त्यांचे वडील आदरणीय श्री भगवंतरावजी भाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्या सर्वांचं कौटुंबिक असा सत्कार आदरणीय साहेबांच्या वतीनं होत आहे. हा फार अलौकिक असा हे आहे, कृतज्ञतापूर्ण क्षण आहे की ज्यांनी या देशासाठी सर्वोच्च बलिदान केलं त्यांचं प्रशासनाने दखल घेऊन खूप स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यांचा शहीद माता पित्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पत्नीचा, मुलांचा सुद्धा यथोचित सत्कार या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पार पडत आहे. प्रथम मी या तालुक्याचा तहसीलदार या नात्यानं आज इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे, पत्रकार बंधूंचे, माजी सैनिकांचे आणि विद्यार्थींचे आभार मानतो. त्यांनी आज इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरं तर नवीन तहसील कार्यालयातला हा पहिलाच प्रजासत्ताक दिन आहे आणि मग आम्ही ठरवलं की बाबा हा एकदम शोभिवंत दिसला पाहिजे आजचा पहिला प्रजासत्ताक दिन. आणि तुम्ही बघताय की एकंदरीत सगळं वातावरण एनसीसीच्या मुलांनी त्यांचं जे प्रदर्शन केलेलं आहे, सादरीकरण केलेलं आहे आणि आजचा एकंदरीत कार्यक्रम हा अगदी उत्साहात पार पडला. आणि हे सगळं आपल्या उपस्थितीमुळे शक्य झालं. मोठ्या प्रमाणावर इथे नागरिक उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यासाठी मी परत एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. म्हणजे प्रजासत्ताकचा अर्थ काय? रिपब्लिकचा अर्थ काय? प्रजेची सत्ता. त्याला आपण गणतंत्र दिवस पण म्हणतो. तर हा असा दिवस आहे की ज्या दिवशी आपण एका वेगळ्या वळणावर, भारत देश म्हणून एक लँडमार्क म्हणतो आपण त्याला, एका वेगळ्या कालखंडात प्रवेश केला. आणि ते स्मरण म्हणून त्याचं आपण सिंहावलोकन दरवर्षी करावं
आणि त्याचं एक म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर आपण संविधानाचा अंगीकार केला आणि हे संविधान नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याची कार्यपूर्ती कशा पद्धतीने करता येईल यासाठीचं एक दरवर्षीचं स्मरण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. संविधान आपण 26 जानेवारी 1950 ला अंगीकारलं आणि दरवर्षी आपण त्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर त्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला लोकांनी लोकांसाठीच चालवलेलं हे राज्य आहे आणि याच्यामध्ये प्रजेचं कल्याणकारी राज्य अस्तित्वात यावं यासाठी संविधान आपण स्वीकारलेलं होतं. हे आता तर मला वाटतं की हा तर खरं तर एक जसं आपण नवीन वर्ष साजरं करतो आणि संकल्प करतो दरवर्षी 1 जानेवारीला वगैरे, तसं हा दरवर्षीचा एक संकल्प दिवस म्हणून पण आपण साजरा करू. आठवड इयत्ता 6वीची विद्यार्थिनी पीएमचे हायस्कूल संग्रामपूर या मुलीने करली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात देशभक्ती देशप्रेम संचारली आज चराचरात. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. फेस्टिवल ऑफ 3 कलर द स्काय इज ब्युटिफुल टुडे. फेस्टिवल ऑफ 3 कलर्स द स्काय इज ब्युटिफुल टुडे. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित तमाम माझे देश बांधवांनो, सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. मुझे ना तन चाहिए ना धन चाहिए, मुझे ना तन चाहिए ना धन चाहिए, बस अमन से भरा ए वतन चाहिए, बस अमन से भरा ए वतन चाहिए. जब तक जिंदा रहूं इस मातृभूमि के लिए, जब तक जिंदा रहूं इस मातृभूमि के लिए, और जब मरूं तो तिरंगा कफन चाहिए, तिरंगा कफन चाहिए. शांततेचा संदेश देणारे महाकारणी तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे जनक छत्रपती बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाची प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत भगवान बाबा, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारताचे थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार क्रांती परमपूजनीय क्रांतीसूर्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब तथा भीमरावजी आंबेडकर, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महापुरुषांच्या पायतळातील धूळ नतमस्तकी लावून त्यांना मी कोटी कोटी अभिवादन करते आणि शहीद झालेल्या जवानांना माझे विनम्र अभिवादन. आजही आपल्या देशातील जे जवान आपल्या रक्षणासाठी लढतात त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे जावे अशी मी पूज्यतेने प्रार्थना करते. जब सवाल आए वतन के स्वाभिमान का, जब सवाल आए वतन के स्वाभिमान का, तो मोह त्याग देना अपने प्राण का, तो मोह त्याग देना अपने प्राण का, और हंसते हंसते मौत को सीने से लगा लेना, और हंसते हंसते मौत को सीने से लगा लेना, क्योंकि हर एक सांस पर हक के हिंदुस्तान का, हक के हिंदुस्तान का. आंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत स्वतंत्र संविधान दिले. अखेर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. हे संविधान प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान संधी आणि समान सन्मान देण्याचे वचन देते. जात, धर्म, भाषा, प्रदेश या भिंती पाडून मी आधी भारतीय आहे ही खरी ओळख देणारे संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. बहुजनाचा तो तलवार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला. बहुजनाचा तो तलवार होऊन गेला,
स्वतः तो एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेला. स्वतः तो एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेला. जग खूप लढत होती त्याला पण तोच या जगाला घडून गेला. अरे या मूर्खांना अजून कळत कसं नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतातच संविधान लिहून गेला. या भारतातच संविधान लिहून गेला. 26 जानेवारी हा दिवस भारतातील तमाम शोषित पीडित समाजाला भारतीय संविधानाचे मूळ तत्व लोकशाही, सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, प्रजासत्ताक, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारित भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेलं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू करण्यात आले. गर्जना मराठी न्यूज करिता उद्भान दांडगे, संग्रामपूर, बुलढाणा.